तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज ऑल सेट आहोत अजून एका आपल्या नवीन ट्रिपला जाण्यासाठी. बघू शकता तुम्ही इथे पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि यावेळेस आपली ट्रिप जरा लांब असणार आहे, मस्त असं थंडगार प्रदेशात. ते तुम्हाला मी ऑन द वे गेल्यावर सांगतो. इथे आमचं टकलू बघा कसं पॅकिंग करायला मदत करते आम्हाला. चला तर सांगतो तुम्हाला ऑन द वे कुठे जाणार आहे आपण ते. तर नमस्कार मंडळी, ऑल सेट. आपण आहोत आता हॉटेलवर गुवाहाटीला. बघू शकता तुम्ही, काल रात्री आमची फ्लाईट 12 वाजता वगैरे आम्ही पोचलो इथे आणि अक्षरशः झोप आलेली. त्यात आमचं हॉटेलचं नाव रॉयल पॅलेस आणि तो आमचा ड्रायव्हर आम्हाला घेऊन गेला दुसऱ्याच रॉयल पॅलेसला. मग त्याच्यात परत येजामध्ये बराच वेळ गेला, 1-2 तास आमचे असेच वेस्ट गेले. सो आता मस्त फ्रेश झालं, आंघोळ वगैरे झालेली आहे. आता इथे जरा काय व्ह्यू नाही असा, कारण का इथून आपण आता गुवाहाटीवरून जाणार आहोत चेरापुंजीला आणि मग ऑन द वे काय साईट सीइंग वगैरे असेल ते करणार. 4-5 तासाचा रस्ता आहे. आता वाजलेत 9, ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे. खाली आत्ताच कॉल आलेला आहे रिसेप्शनवरून. सो चला ब्रेकफास्ट करूया आणि मग तुम्हाला आम्ही तिथे गेल्यावर आयटनरी सांगतो. नाश्ता वगैरे करून निघालो आहे मी आता कॅबमध्ये. आपले धुरीबाई आमच्यासोबत आता 5 दिवस असणार आहेत. तेच आम्हाला सगळं मेघालय फिरवणार आणि आता टुवर्ड्स आम्ही निघालो आहे चेरापुंजी आणि ऑन द वेज म्हणजे बरेच स्पॉट्स कवर करायचे. तर आम्हाला ऑलमोस्ट संध्याकाळ होणार पोचायला. सो चला बघूया कसं आहे आसाम, गुवाहाटी, मेघालय. आपले शिवसेनेचे सगळे MLA कशाला इकडे पळून आलेले त्याचा पण आम्हाला रिझन कळेल आज. चला तर मग दाखवतो तुम्हाला आपल्या भारतातील नॉर्थ ईस्ट कसं आहे ते. टुवर्ड्स चेरापुंजीला जाता आता आम्ही थांबलो उमियम लेकजवळ. इथे बघू शकता तुम्ही, इथे लेक आहे आणि मस्त अशी केवढी मोठी मोठी झाडं आहेत. आता मला ते आठवतं आहे, ते शिवसेनेचा तो MLA का बोलत होता, काय झाडी काय डोंगर, एक नंबर आहे. तर आता इथून जरा खाली इथून खाली गेलं की त्या लेकजवळ आपण पोचतो आणि मस्त आहे, थंड एकदम थंडगार असं. ऊन थोडंसं लागलं की लय बरं वाटतंय. चला एक्सप्लोर करूया उमियम लेक. आणि हा बघू शकता तुम्ही मस्त असा उमियम लेक आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. थंडी एवढी लागते की असं कुडकुडायला होतं, एकदम बोलायला पण शब्द फुटत नाहीत, एवढी थंडी लागते. मॅडम तर जॅकेट विकेट घालून आल्यात, मी ठेवलं माझ्या गाडीतच. चला थोडेसे फोटोज वगैरे घेतो मस्त. आणि आपल्या जर्नीमधलं हे आपलं पहिलं डेस्टिनेशन. इट्स नाईस, सगळं मस्त स्वच्छ आहे खाली वगैरे रस्ता आणि गर्दी अशी काही जास्त नाही आहे. माणसं थोडेफारच आम्हाला दिसले. तर बघू. आता आपण आलो आहोत गार्डन ऑफ केव्जमध्ये, सोहरामध्ये, चेरापुंजीला जाताना. अगं भयंकर थंडी आहे. तर पहिलं इथे टोटल 11 स्पॉट्स आहेत. त्याच्यातला हा पहिला स्पॉट्स पॅलाँग CM आहे. आता हे नाव आम्ही नीट प्रोनाऊन्स केलं की नाही माहिती नाही, पण आहे असं. आणि इथून तुम्ही असे बघू शकता, इथून केव्जमधून जायला जागा आहे, वॉटरफॉल वगैरे आहेत असं म्हणत आहे. ओ नाईस, हे बघा किती मस्त. हे नॅचरल ब्युटी आहे, त्याला थोडंसं मॉडिफिकेशन वगैरे केलं आहे असं म्हणू शकतो आपण. स्पॉट नंबर 2 गेट सम CM स्पॉट 2. इथूनच जायचं आहे वाटतं, नीट बघून ये ग. हां हो, इथून गुफेतूनच. हां स्लिपरी आहे का?
इथे काढायचे फोटो परत येऊ ना फोटो. आता ते बॅग मध्ये हे बघा इथे गुफेतून स्टेप्स आहेत जरा सांभाळून चाललं पाहिजे. वाव हो हो नाईस. इथे आल्यावर एक मस्त असा वॉटरफॉल आहे कुठून तरी डोंगरातून. नाईस. आता ते 2 स्पॉट झाल्यानंतर हा 3rd स्पॉट आहे सेत माव. आता काय तुम्हीच ठरवा बघून वाचून. चला किती मस्त स्पॉट आहे यार. असं वाटतं इथेच बसून राहावं पण लय गार लागतंय. हे बघा ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती इथे दिली आहे ते तुम्ही पॉज करून वाचून घ्या. असं मस्त छोटे छोटे गार्डन्स वगैरे आहेत इथे. अजून स्पॉट 3 नंतर आता हा स्पॉट 4 काय नाव आहे काक्रेम्बाडांग थाय माय. चला बघूया काय आहे ह्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती इथे काहीतरी लिहिली आहे. दिस केव वॉज नॅचरली फॉर्म आणि 2019 मध्येच माहिती पडली या केवची. इथे तुम्ही बघू शकता. पॉज करून माहिती वाचून घ्या. चला हे बघा किती मस्त आहे. हळू ग. हो नाईस. इथे लाईट आहे त्याच्यामुळे काय टेन्शन. पावसाळ्यात तर कसं असेल इथे एकदम. आता जानेवारी महिन्यात जानेवारी एंडिंगला अशी हालत आहे तर अजून वाकून चालायचं. चलो पाणी टपकतंय वरतून अजून पण. हा आता आपण जाणार आहोत स्पॉट नंबर 5 कडे. हे पण नाही काय कळत आहे नाव. स्कॅट थायडिंग रूट वॉटरफॉल. चला इथे सुद्धा अजून एक छोटासा वॉटरफॉल. आणि मॅडम जरा काय कलाकृती करतात बघूया. रील घ्यायचा प्रयत्न चाललाय त्यांचा. असू दे चालू द्यात. आपण जाऊया पुढे थोडंसं. एक पोज देतो फोटोसाठी. स्पॉट नंबर 6 शेद लवाई. आता इथून पुढे चला. नॉट शेद के शेद लव काय कळतच नाही. कशी अवघड स्पेलिंग आहे. हिंदीमध्ये पण लिहिलं पाहिजे होतं तिथे जरा. अरे यार खतरनाक आहे इथे खाली वॉटरफॉल. चल 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 चल. पूल एक छोटासा असा मस्त. हे बघा हा डोंगर वरून असा पूर्ण केव आहे आणि तिथून वॉटरफॉल पडतं. पाण्यातून जायचंय का काय. नाही नाही तिथून नाही इथूनच खाली उतरायचं आहे. या लवाई फॉलची माहिती इथे. हा जो वॉटरफॉल आहे तो या परिसरातला टॉलेस्ट वॉटरफॉल आहे. बघू शकता तुम्ही पाणी आत्ताच एवढं आहे. पावसाळ्यात कसं असेल मस्त. आणि छोटंसं असं
पॉन्ड पूल काइंड ऑफ म्हणू शकता बनलेलं आहे तिथे खाली. आणि दगड किती सुंदर आहे. पहिल्यांदा दगड पाणी एकदम निळं निळं दिसतंय हा. क्लिअर आहे. चला पुढे प्रस्थान करूया. आणि आता आपण पोचलो आहोत स्पॉट 7 वर. अर्जदाद इसको क्या पढ़ने का? हाँ शायद शायद असरात अर्जदाद असं असेल ते. चल हे इथे वॉशरूम वगैरे मस्त इथे बांधून ठेवलेत त्यांनी. इथे वॉटर स्टोरेज टँक वगैरे पण आहे. आणि प्रत्येक मेन म्हणजे प्रत्येक स्पॉट जिथे जिथे आहे ना तिथे तर आता तो मागे जसा मुलगा होता तसे कोण ना कोणतरी आहेत सांगायला. आता गुफेत वगैरे खुर्च्या वगैरे होत्या पण कोण दिसलं नव्हतं. मे बी लंचला वगैरे गेले असते कारण का ऑलमोस्ट 2 सव्वा 2 झालेत. वाव ही प्लेस तर एकदम अप्रतिम आहे. इथे बघू शकता पाणी एकदम निळशार, काहीच फिल्टर टाकायची गरजच नाही आहे. जणू आभाळच खाली आलंय. मस्त यार, किती जागोजागी आम्ही फोटो काढतोय व्हिडिओ काढतोय पण काय मन भरत नाही एवढं. वॉटरफॉल पण किती छान आहे, मस्त एकदम. बेबी इन मदर्स वॉर्म त्याचं स्ट्रक्चर आहे हे वाला. बेबी इन द मदर्स वॉर्म. पीने का पानी है, दवाई पानी आपको पी सकता है. ओके ओके थैंक यू. आता स्पॉट नंबर 9 आणि 10 उमडाबाई नाव आहे. चला बघूया आता इथे काय आहे. आणि वरतून तुम्ही जरा नजारा दाखवतो मी तुम्हाला. विहंगम नजारा आहे एकदम. हे बघा कसली गर्द झाडी आहे, लांबच लांब. वाव भारी. चला हो, हालत थंडीने लय खराब आहे बाबा. कसं झेपणार आहे काय माहीत अजून. आता त्याचं डे 1 आहे आणि बोबडी बोलते. चला आता इथे पण काहीतरी आलंय स्ट्रक्चर आहे मॅडमचं चालू झालंय. खाली उतरून दाखवतो तुम्हाला नंतर काय स्पॉट 9 आणि 10 आहे ते. हा असा एक पूर्ण लाकडी ब्रिज आहे. इथे बघू शकता खाली काहीच नाही आहे, खाली खोल दरी आहे. आणि हा पूर्ण तिथून असा तिथपर्यंत लाकडी ब्रिज चालत जायचं आपल्याला. बघूया तिकडे जाऊन मग काय आपल्याला नजारा बघायला मिळतो इथे. आता हा पॉईंट आहे उमदवाई पॉईंट आणि ही त्याची माहिती इथे तुम्ही बघू शकता. हे पाणी एका असं दगडाच्या चिरपेमधून येतं आहे आणि असं लोक म्हणतात की हे पाणी पिलं एक चांगलं आहे, असं काहीतरी मेडिसिनल बेनिफिट आहे या पाण्याचा. हां, कीपिंग देम इन गुड हेल्थ असेल मग काहीतरी मस्त. आपण पण बघूया. ते बांबू नाही ॲक्च्युली तो टाकला आहे पण त्या दगडाच्या फटीतून येत होतं. तर बांबू असा
पाण्याला जरा हे आणि ते खाली द्यायला. जे हे आहे ना ते पण लाकडाचं पात्र. हो का, शेकोटी करून बसलेत ते 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 तिकडचं. तेच आतमध्ये. आता हा स्पॉट नंबर 11 या गार्डन ऑफ केव्ज मधला माव डो नूड हार्ट शेप हे तिथे. चला दाखवतो ते पण तुम्हाला. हो नाईस. हे बघा पैसे टाकलेत. पाणी येते आणि त्याच्यातून हा बाहेर. बघ पैसे का टाकलेत तिथे लिहिलंय. असंच काहीतरी वेल विश काहीतरी माहिती याची बघा. बघा माव डो नूड within the gun. It lies in the center of and name itself. Heart shape rock. जा फोटो काढायचा आहे. नको आतमध्ये जायला काय मस्त आहे. काढलं. तर आमचं आता ऑलमोस्ट पूर्ण हे गार्डन ऑफ केव्ज फिरून झालेलं आहे आणि छान होतं खूप. काय म्हणते वर्थ आहे ना. फिरायचं आहे, गार लागतंय. ज्याला निसर्गाची आवड आहे ना त्याच्यासाठी मस्त होतं एकदम. जरा वेगळं आगळं काहीतरी बघायला मिळालं. चला आता नेक्स्ट डेस्टिनेशन आमचे ड्रायव्हर साहेब कुठे नेतील तिथे. आता आमचे 2 डेस्टिनेशन्स कवर झालेले आहेत. एक तर उमियन लेक आणि एक गार्डन ऑफ केव्ज. ॲक्च्युली मगाशी सांगायचं राहिलं, उमियन लेकला 60 रुपीज पर पर्सनचं असं एंट्री फी होती. तर 120 आमच्या तिकडे गेले आणि इथे सुद्धा 60 रुपीज पर पर्सन प्लस कॅमेराचे आमचे 100 रुपये गोप्रोचे घेतले. सो असं 220 रुपये आमचे घेतले इथे सुद्धा. चला आता नेक्स्ट वाजलेत आता ऑलमोस्ट 3. 2-3 ठिकाणं बाकी आहेत पण भूकसुद्धा लागली आहे. सो आता पहिलं काहीतरी खायला थांबणार. ॲज युजल इथे काय मॅगी वगैरे काय भेटली तर ते खाणार और एल्स दुसरंही काय भेटलं तर बघू. आता माहिती नाही. आता ते नेतील तिथे जायचं आणि मग नेक्स्ट डेस्टिनेशन आपण बघूया. सो फार सो गुड. पोपट झाला. मी चालूच नव्हतं केलं आणि काय बोलून तर पुढे निघून गेला. तर आता आम्ही आलो आहोत नोकालिकाई फॉल्स जवळ. तर इथे बघू शकता तुम्ही नाव नोकालिकाई फॉल्स. आणि त्याच्याबद्दल ही थोडीशी माहिती आहे की हा इंडियातला टॉलेस्ट प्लंज वॉटरफॉल आहे. तर काय माहीत नाही. 11,015 फीट. थोडंसं पॉज करून इथे वाचू शकता तुम्ही. चला नोकालिकाई फॉल्स जवळ आय लव सोरा चेरापुंजी. मॅडम जाऊन लगेच उभ्या राहतात ते पोज देतातच. मग मला लगेच आता कॅमेरा काढून फोटो काढावा लागतोय. चला अरे कुठे रस्ता ते वॉटरफॉल्स आहे इकडे. इकडे छोटे छोटे मार्केट्स आहेत. मसाला वगैरे बाकी काय काय आर्टवर्क आहे. तर बघू पहिलं आम्हाला ते नोकालिकाई फॉल्स कुठे आहे ते शोधावं लागेल. नजारा बघा मित्रांनो काय सुंदर आहे. त्या साईडला तिथे मला वाटतं सूर्य आहे पण त्या ढगांमुळे लपून गेलेला आहे पूर्ण. आणि टायमिंग तुम्हाला खोटं वाटेल 3 वाजलेत आणि दुःख बघू शकता केवढं आहे. आणि हा दिसतो ना हा तो नोकालिकाई फॉल्स आहे. आता धुक्यामुळे इथे सगळं पूर्ण ब्लर आहे पण इथून आम्हाला कॅमेऱ्याने नाही पण आम्हाला डोळ्यांनी ते पाणी एकदम निळं असं मस्त असं मोरपिसी रंगाचं काइंड ऑफ वाटतंय. डोळ्याचं पान फेडेल असा नजारा आहे. एकदा आलंच पाहिजे. पैसा वसूल झाला हा नजारा बघून. असं वाटतं एकदा आम्ही टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. एकदम असं वाटतं हा स्वर्ग आहे. हे रंबा मस्त आहे. आणि तुम्ही हे बघा किती डेप्थ आहे. खाली बघूनच एखाद्याचे डोळे चक्रावतील. आणि हे हा बघा ना किती मॅजिकल एकदम पार्ट वाटतोय. म्हणजे धुकं आणि सूर्य येस. एकत्र.
रेनबो असता तर म्हणजे असं रेनबो पण आला असता पण नाही. चला मस्त. आता आम्ही थोडंसं इथे बघणार लोकल काहीतरी शॉपिंग असं ठरवलं आहे. जिथे इथे जाऊ तिथे लोकल ठिकाणावरून काहीतरी वस्तू घेऊन जायची आहे असं आमचं ठरलेलं आहे. तर मला तर इथे आसामला मला तो एक छोटासा गेंडा दिसला आहे, तो गेंडा घ्यायचा आहे. पण ती बोलते तो नको, एक आहे बस झाला. म्हणून चला. हे बघा या बोर्डवर सुद्धा लिहिलेलं आहे, वन ऑफ द रेनियस्ट प्लेस ऑन द अर्थ. पृथ्वीवर सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. हे बघा, चेरापुंजी, द लँड ऑफ ब्रीथ टेकिंग ब्युटी अँड एक्झॉटिक पीपल. चेरापुंजी इज लोकली नोन ॲज सोहरा. मस्त आहे. आणि लिटरली इथे एवढा पाऊस पडत असेल असं मी सांगतो, कारण का अजून पण डोंगर सगळे हिरवेगार एकदम मस्त आहेत. त्याला ते दुकानं झाली छोटी छोटी, तर काहीतरी घेऊन जायचं इथून एक आठवण म्हणून की आलेलो बाबा चेरापुंजीला. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं की चेरापुंजीला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. मॅडमला विचारलं त्याचा आन्सरच नाही त्यांच्याकडे. काय नाही, 1 मिनिट मीच सांगितलेलं. मीच सांगे डोंबल. चल. आणि बाय द वे मेघालयाचं जे हे होतं ते माझं होतं ट्रिपचं. हा. चला मस्त एकदम. आता 3 प्लेसेस कव्हर झाले. इथे सुद्धा आमची 50 रुपीज पर पर्सन एंट्री घेतली. मला वाटतं सगळीकडे ऑलमोस्ट सगळीकडे एंट्री घेतातच. चला आता पुढे एक 7 सिस्टर फॉल राहिलं आहे, ते बघूया. टेकी टाकी. ओके, तर आता आपण आलो आहोत 7 सिस्टर फॉल्सजवळ. सगळं डोंगर तुम्ही बघू शकता धुक्याने झाकून गेलेला. आणि वॉटरफॉल ॲक्च्युली सध्या एकच राहिला आहे, तो छोटासा, तो पण नीट धुक्यामुळे दिसत नाही. अदरवाईज बाकी वॉटरफॉल तर असे सुकून गेलेले आहेत. आणि हेच ते 7 सिस्टर फॉल्सचं ठिकाण आहे. आणि त्या 7 सिस्टर फॉल्सला अजून एक नाव आहे, नोसॅंग थियांग फॉल्स करून. किती अवघड नावं ठेवली आहेत. काहीतरी असं मस्त छोटंसं ठेवायचं, काळू धबधबा वगैरे असं काहीतरी. लोणावळ्याला कशी आहेत तशी यांची नावच धबधब्यांची एवढी आहेत ते काय तोंडात घेताच येत नाही नीट नाव तोंडाने. आणि त्यात थंडीने गाव ऑलरेडी कुडकुडलंय. चला आता आय गेस्ट आमचं ऑलमोस्ट आजच्या दिवसातले सगळे डेस्टिनेशन्स कव्हर झाले. मे बी आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाऊ. एक राहिलं आहे पण ते मौसमी केव्ज म्हणून आहे, पण आता ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि 5-6 वाजता सगळं इथे बंद होऊन जातं. तर चला आता डायरेक्ट आपण हॉटेलला जाऊ आणि वर जाऊन मग बोलू. पोचलो आता आम्ही हॉटेल रूमवरती चेरापुंजीमध्ये. आणि मस्त असं छोटीशी रूम आहे, तिथून एंट्री आहे. हे बाथरूम असं भला मोठा. आणि हा असा रूम, इथे कॉफीचं वगैरे गरम पाण्याचं वगैरे ठेवलेलं आहे सगळं. आणि हा असा एक बेड, इथे आम्ही सामान सगळं ठेवलेलं आहे. आल्या बुटा काढली, डायरेक्ट चप्पलच घातली, लादी एवढी थंड आहे. चला तर मग आजचा आपला हा डे 1 आहे नॉर्थ ईस्टमधला. खूप जास्त मजा आली. आणि जे काय 3-4 प्लेसेस एक्सप्लोअर केल्या त्या पण खूप मस्त होत्या. ॲक्च्युली आज आम्हाला सकाळी थोडं लेट डे स्टार्ट केला आम्ही, कारण का आता वाजले 5:30, पण बाहेर पूर्ण काळोख झालेला आहे. त्यामुळे आता एक आम्हाला कळालं आहे की उद्या आम्हाला 5च्या आत सगळे म्हणजे जे काय प्लेसेस आहेत ते कवर करायचे. सो उद्या आम्ही बघू सकाळी लवकर 8 वाजता वगैरे असं इथून निघायचं आणि मग फिरायला जायचं असं ठरवलं आहे. तो चला, कसा वाटला आजचा तुम्हाला आपला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट आणि लाईक करून कळवा, सो दॅट आपली ही ट्रिप अजून अशी भन्नाट व्हावी. तोपर्यंत भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.